ठाण्यामध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। तलावपाळी राजवंत ज्वेलर्स इथे युवा सेनेतर्फे युवा जल्लोष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। आपण थेट जाणार आहोत या कार्यक्रमाच्या ठिकाणी। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, कसा उत्साह आहे या कार्यक्रमाच्या ठिकाणी? माधवी, ठाण्यातली ही परंपरा आहे तशी गुढीपाडव्याला ठाण्यामध्ये वेगवेगळे चित्ररथ निघतात। तसेच ठाण्यामध्ये दिवाळी पहाट ज्या दिवशी नरक चतुर्दशी असते त्या पहिल्या पहाटेच्या वेळी इथे युवा जल्लोष कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि अशाच एका युवा जल्लोष कार्यक्रमात मी आहे आणि हा कार्यक्रम शिवसेनेतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून इथे आयोजित करण्यात येतो आणि त्याच्यामुळे आता हळूहळू या कार्यक्रमामध्ये युवकांची गर्दी व्हायला आता सुरुवात झालेली आहे। आता हे जे चित्र आहे याच्या किमान 5 पट गर्दी ही थोड्या वेळात या ठिकाणी होईल आणि त्यावेळी याच गाण्यांवर थिरकणारी तरुणाई आपल्याला बघायला मिळणार आहे। अशाच प्रकारे आणखीन अनेक कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहेत। मीनाक्षी शिंदे यांच्यातर्फे देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मनसे आणि भाजपतर्फे देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। पण दुसरीकडे राजन विचार यांनी मात्र त्यांचा कार्यक्रम रद्द केलेला आहे शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यासाठी। त्याचमुळे आजचा हा जो युवा जल्लोष कार्यक्रम आहे तलावपाळीच्या इथे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल अशी एकूणच शक्यता सांगितली जाते। म्हणून पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त लावलेला आहे। सगळे रस्ते जे आहेत ते डायव्हर्ट करण्यात आलेले आहेत आणि या संपूर्ण चौकामध्ये किंवा तलावपाळीच्या या भागामध्ये सध्या तरी कोणतीही वाहनं जी आहेत त्यांना येऊ दिले जाणार नाहीये। मात्र येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर इथे आणखीन गर्दी जी आहे ती होणार। आपल्याबरोबर नितीन लांडगे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सर, काय सांगाल, या कितवं वर्ष आहे यावर्षी? हे 15वं वर्ष सर आहे। आम्ही शिवसेना आणि युवा सेनेच्या माध्यमातून ठाण्यातली सर्वात मोठी दिवाळी पहाट करण्याचा मान आम्हाला दरवर्षी ठाणेकर तरुणाई देत असते। परंतु मला सांगायचं आहे तुम्हाला की ह्या वेळेस जरा वेगळ्या पद्धतीने आम्ही दिवाळी साजरी करतोय। तुम्हाला माहिती आहे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं होतं। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यामध्ये विविध प्रकारच्या किट स्वरूपात शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या स्वरूपात तर मदत जातच होती। परंतु आमच्या युवा सेनेच्या टीमने यावेळेस डिसाईड केलेलं होतं की ज्या शेतकऱ्यांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे त्या मुलांना कुठेतरी आपल्या युवा सेनेच्या माध्यमातून हातभार लावायचा, कुठेही वायफळ ब्रँडिंगवर खर्च न करता जो नक्कीच अक्षय, या सगळ्या कार्यक्रमाकडे आपले लक्ष असणारच आहे। मात्र